थँक्यू. पुढचा चेंडू प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होईल आणि हॅट्रिक. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू तटबला गेलाय बॅकवर्ड लेग रिजनला. चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी आलेला हा दमदार चौकार. दोन चौका आलेत. 2 चेंडूवरती 2 गडी बाद झाले होते. त्यानंतर खराब गोलंदाजी नक्कीच प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळते. चौकार 2 चेंडूवरती 2 लगावलेत फलंदाजाने. एकदा अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढलाय. शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एखाद्या ऍक्शन मध्ये चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एकेका धावेने धावफलक पुढे सरकते. संघ पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 10 धावा. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक. या षटकांमध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा कुटण्याचा मानस असेल या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. कारण मिडल ऑर्डर नक्कीच अदमादा फलंदाजी करते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम आहे. झेलची संधी आणि इथे मात्र कोणतीही चूक होणार नाही. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक आदरा लागेल तर म्हणजे शिवप्रेमी क्रिकेट संघ बिनारपाडा टीमला डीजे. वैभव गोलंदाजी माग होती सज्ज होईल. 3 गडी बाद झाले. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे किरण. नॉन स्ट्रायकिंगला ऋषिकेश. पहिला चेंडू वैभवचा स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळून काढायचा होता. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. नक्कीच पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रशांतने आणि 3 गडी बाद केलेत. वैभव गोलंदाजी मागवरती सज्ज आहे. ऑन साइडला चेंडू तटवला गेलाय. अलॉंग दी कार्पेट डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू जाईल सीमारेषा पार 4 धावांसाठी.
षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज वैभव नवले गोलंदाजी करतोय. नक्कीच जय बजरंग क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करतोय. बघा तिचा चेंडू वन साइडला, चेंडू तटपला गेलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाईल एका धावेने. आता मात्र धावफलक पुढे सरकत आहे. सिंगल डबल ने नक्कीच धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागल्या त्या 15 धावा. जय बजरंग मानकिवली संघ आपला 12वा प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम आहे. झेलची संधी असेल मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. जयेश चेंडूवरती येतील. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलतील, फेकतील. तोपर्यंत आणखीन एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल. धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 16 धावा. 16 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा वैभव सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू तटवला गेला. गॅपशॉट सिलेक्शन आहे. आउटफील्ड फास्ट आहे. तर चेंडू जाईल सरळ पंच. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी आलेला हा दमदार चौकार. नक्कीच पाहायला मिळते. वैभवच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील. त्या 10.00 च्या सरसूनुसार 20 धावा. 20 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. डीजे ते 2 षटकार लगावले. तर ऋषाल तामाणे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल ऋषिकेश साठी. आणि बिनारपाडा संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी असेल. 2 चेंडूवरती 2 षटकार 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर विकास जमदारे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. पंचांकडे अपील केलं गेलं तर माझा पंच अपील फेटाळून लावतायत. नीरज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करतायत. तिचं षटक घेऊन आलेत. वैयक्तिक पहिलं व सांगेकडे तिचं षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नीरज. मोठा चेंडू व इथे मात्र मेश टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहेत. थोडं खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 22 धावा. 22 रन ऑन स्कोरबोर्ड. थँक्यू. पुढचं प्रतिम गोलंदाजी नीरजच्या माध्यमातून पाहायला मिळते.
निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 नक्कीच मार्गस्थ आहे. नीरजचा आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. नक्कीच धावांवरती रोख लावण्याचं काम केलं जाते. पहिले षटक पॉवर प्लेचं प्रशांतने हाताळलं, 10 धावा खर्च केल्या. दुसरं पॉवर प्लेचं षटक वैभवने हाताळलं, 10 धावा खर्च केल्या. नीरज आता मात्र 3रं षटक हाताळतोय. पुढचा चेंडू एकदा मोठा फटका घ्यायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात होत नाहीये. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा इथे मात्र पेश केला जातोय नीरजच्या माध्यमातून. ऋषिकेश फलंदाजी करतोय. नक्कीच ऋषिकेशसाठी कॅश प्राइज आहे. 2 चेंडूवरती 2 षटके लगावले तर विशाल तामाणे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. पुढचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू तटवला गेलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आलेला हा दमदार षटकार. षटकार आलाय. अजूनही षटकार लगवतोय तर नक्कीच ऋषल तामाणे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथे दिलं जाईल. आणि आता मात्र षटक क्रमांक 3 संपुष्टात आलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 26 धावा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल तोपर्यंत 28 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल तोपर्यंत आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक संगीत. संगीत डीजेच्या माध्यमातून दुपारच्या 17 मध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम केलं जाते. तर यापुढील होणारी लढत असेल चिखलोली विशाल यांचा संघ त्यांच्या विरोधात असेल अंबेशिव नरेश यांचा संघ, नरेश कडव यांचा संघ. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो या पण नाणेफेकीसाठी 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्क होती गोलंदाज प्रशांत आपल्या सेकंड स्पेल मध्ये. पहिलं षटक नक्कीच प्रशांतने हाताळलं, 10 धावा खर्च केल्या, 3 गडी बाद केले. आता पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं सांगीकडे 4थं षटक घेऊन आले गोलंदाजी मार्क होती गोलंदाज प्रशांत. 28 वरती धावफलक स्थगित आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तसं फास्ट खेळा जयबजरंग मानकिवली संघ. पहिला चेंडू इथे मात्र सबमरीन डिलिव्हरी नक्कीच पाहायला मिळते प्रशांतच्या माध्यमातून. चेंडू टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ घेत नाहीये ते मात्र पायांवरती ब्रश झालाय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती नक्की क्षेत्ररक्षण इथे बदलवलं जात आहे, क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय प्रत्येक
चेंडू नंतर बघा जयबजरंग मानकरी संघ आपल्याला विनंती असेल आपण जास्त वेळ घेऊ नका. तर 25 मिनिटांचा अवधी असेल 5 षटकांसाठी. आज मात्र एक सामना एक्स्ट्रा खेळवायचा आहे सेमीफायनल नंबर 1. थोडस फास्ट केला सर्व संघ. पुढचा चेंडू इथे मात्र टप्प्याचा चेंडू होता. गोल्डन स्पॉट वरती चेंडू टप्पा पडल्यानंतर सजावून विसावतोय इष्टिरक्षक वैभव नवले यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत. चांगली गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. फलंदाजी मागवती फलंदाज आहेत किरण. ओपनिंगला आलाय नक्कीच किरणच्या बॅट मधून 4 चौकार आतापर्यंत बघितलेत. पुढचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू तटवला गेलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे अजयच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. फाईन लेग शॉर्ट फाईन लेग रिजनला नक्कीच इथे मात्र धावा वाचवण्यात यश आलंय अजयला. 3 धावा वाचवण्यात यश आलंय अजयला. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धाव्याने धावफलक पुढे सरकेल. 29 धावा धावफलकावरती. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अजयच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणाचा दर्जा नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये उंचावलेला पाहायला मिळतंय. ग्रामीण टेनिस क्रिकेट नक्कीच एक वेगळ्या स्तरावरती नेऊन ठेवण्याचं काम सगळेच असोसिएशन करत असतात. कल्याण डोंबिवली असेल, रायगड विभाग असेल, भिवंडी असेल, बदलापूर विभाग असेल, सातत्याने ग्रामीण टेनिस क्रिकेट खूप उंचावरती पाहायला मिळतंय. चेंडू मिस टाइम आहे. झेलची संधी ते मात्र फर्स्ट नाही सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील झेल कॅरी करता आला नाही आणि धावचीची संधी होती आणि ते मात्र धक्का लागलाय शिवप्रेमी क्रिकेट संघ बिनारपाडा टीमला. मात्र पुन्हा एकदा मिस टाइम आहे. आता मात्र झेल होता. झेल इथे दान झालाय जमिनीला आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी नशिबाची साथ इथे मात्र प्राप्त होईल फलंदाज शुभमला आणि या 4 धावा मिळतील टीम बिनारपाडाला. षटक स्लॉगरचं षटक हाणण्याचं षटक घेऊन आलेत गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निलेश कालेकर स्वतः कर्णधार. आता मात्र मैदानावरती गोलंदाजीसाठी सज्ज होतील. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट आता मात्र पाहायला मिळतंय. तर निलेश कालेकर गोलंदाजी मागवरती सज्ज होतील ज्यांच्या माध्यमातून देखील एक चांगली स्पर्धा नक्कीच प्रेक्षकांच्या भेटी राहील. जयबजरंग चषक 2021 स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल खरवईच्या मैदानावरती. इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी. पहिला चेंडू क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला होता निलेश कालेकरच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते.
धाफलकावरती धावा स्थगित आहेत. धाफलकावरती धावा झाल्यात त्या 33 धावा. पुढचा चेंडू त्यामध्ये बॅक टू द बॉल. चेंडू तटवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत प्रशांत. चेंडूवरती येतील, चेंडू उचलतील, फेकतील. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. एकेका धावेने मात्र संघ पुढे सरकतोय. एकेका धावेने धाफलक पुढे सरकते. धाफलकावरती धावा लागतील त्या 34 धावा. शेवटचं षटक आहे. स्लॉगरचं षटक, हॅनमरचं षटक आहे. नक्की या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा माणूस असेल शिवप्रेमी क्रिकेट संघ बिनापाडा संघाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू निलेशचा. अप्रतिम गोलंदाजी नक्कीच निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. चेंडू टप्पा पडल्यानंतर सहज जाऊन विसावतोय. म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकली गोलंदाजीचा नजारा इथे मात्र पेश केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निलेश कालेकर सज्जा. कोलटप्पा चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर. हलक्या हाताने चेंडू इथे मध्ये खेळून काढलाय. ओमकार येथील चेंडूवरती चेंडू उचलतील, फेकतील. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. नक्की संघर्ष करा. संघर्ष करणं खूप जरुरी आहे जीवनामध्ये. पण जर संघर्ष कराल तर नक्कीच या जगामध्ये आपलं अस्तित्व कायम राहील. पुढचा चेंडू अलॉंग दी कार्पेट पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. कॉर्नर रिजनला धावचीची संधी असेल आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धाफलक पुढे सरकते. धाफलकावरती धावा लागल्या त्या 37 धावा. 37 रन ऑन स्कोरबोर्ड. लो स्कोर नक्कीच पाहायला मिळतो या सामन्यामध्ये. मागचे पहिले 2 सामने जर आपण पाहिले तर नक्कीच एक 60+ धावसंख्या धाफलकावरती लावण्याचं काम केलं गेलं होतं. लो फुटा चेंडू इथे मध्ये चेंडू तटवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. पहिलं सत्र इथून समाप्त झाले. पहिल्या सत्र संपल्यानंतर धाफलकावरती धावा लागल्या त्या 39 धावा आणि 40 धावांचं लक्ष असेल विजयासाठी जयबजरंग मानकिवली संघाला. डीजे आमचे साथी समालोचक महेश धुळे यांना.
धन्यवाद ओमकार. 30 चेंडू आणि 40 धाबांचं आव्हान मैदानावरती बजरंगी मानकिवली संघाला. आज मानकिवली संघाचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये 2 संघ आपण पाहिले. सकाळच्या सत्रामध्ये विकास असे मानकिवली संघाला परास्त व्हावं लागलं. जे हनुमान ढोके संघाने तिथे विजयी सलामी दिली पहिल्या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहिलं तर जांताराच्या बदलापूर संघ विजयी झाला. गावदेवी DI11 बेलवली संघाच्या अगेन्स्ट. आणि ही तिसरी मॅच तुम्ही पाहताय शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा वर्सेस बजरंगी क्रिकेट क्लब माणिकेवली. या 2 टीम मध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये. विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. स्ट्राइक इनला वैभव नवले. पहिलाच बॉल लॉप केलाय. यावेळेस सरळ चेंडू ऑन साइडला आपण पाहतोय. जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला संघर्षाचा शंखनाद करणारा वैभव नवलेच्या बॅटमध्ये येतोय संघर्षमय चौकार. खांद्यामध्ये आपण पाहतोय गावदेवी अंबेशिव टीम म्हटलं तर सातत्याने गावदेवी अंबेशिवच्या माध्यमातून चांगल्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. अंबेशिव प्रीमियर लीग गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी अंबेशिवच्या माध्यमातून. आणि नक्कीच गावाच्या नावासाठी गावाच्या अस्तित्वासाठी एक चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून नक्कीच तुमच्या भेटीला येईल. यावेळी चेंडू जाईल ऑन साइडला. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्ररक्षक येतील परंतु त्याच्या भागाच्या बाहेर. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिड विकेट बाउंड्री लाईन. यावेळेस क्रॉस करत असताना बॅक टू बॅक सलग लागोपाठचा हा दुसरा चौकार. धाबसंख्या धावफलकामध्ये यावेळेस 8.00 सरासरीने प्रति षटकामागे तुम्हाला आस्किंग रन रेट असेल. आणि 40 धाबांचं टार्गेट. एक सोपं लक्ष. यावेळेस रिव्हर्स अटॅम्प. फटका चांगला पाहायला मिळतो. सजवला. यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू मागे येत आहे. शेवटच्या मोमेंटला पॉज दिलाय. फेकी होईल सुरेख. तोपर्यंत मात्र बॅकअप मिळत असताना या मिळतील 2 धाबा. गावदेवी अंबेशिव वर्सेस जे वाघोबा क्रिकेट संघ चिखलोली. विशाल पाटील मनीष सालुंगे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला नरेश कडव सुमित जमदरे जितेंद्र घावट यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. इथे यावेळेस रिव्हर्स अटॅम्प पुन्हा एकदा करण्याची संधी होती. बॅटचा फेस खोलला होता. यावेळेस वैभव नवले होत आहेत बीट. धावसंख्या स्थिरावली आहे. गुरुनाथ शिंदे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. संघाच्या वतीने सातत्याने पहिले षटक याच गोलंदाजाच्या खांद्यावरती असं. शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा संघाच्या वतीनं गुरुनाथ शिंदे. शेवटचा बॉल. इथे यावेळेस बॅटची कडा शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस एसिड इज आउट. डायरेक्ट हिट. फलंदाज होतात बाद. थांबवलं अक्षरशः वैभव नवलेला. पहिला धक्का लागत असताना पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय इथे गुरुनाथ शिंदे. यावेळेस या षटकामध्ये फलंदाज बाद. वैभव नवले बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. चला विशाल पाटील मनीष सालुंके तुम्ही इथे उपस्थित असाल तर नाणेफेकीसाठी लगेच या. तुमच्यासाठी शेवटचा ऑफिशियल कॉल. मनीष सालुंके येतात. एक चांगला क्रिकेटर लेफ्ट हँडेड बॅट्समन. सातत्याने संघाची धुरा नक्की चिखलोली संघाने मनीष सालुंके वरती दिली आहे. आणि तो मनीष सालुंके नाणेफेकीसाठी येता येता सुमित जमदरेच्या अगेन्स्ट गावदेवी अंबेशिव वर्सेस चिखलोली ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथी लढत. आज आपल्याला एक सेमीफायनल कव्हर करायची आहे. नक्कीच दोन्ही संघाला विनंती असेल 25 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असेल. जर पराग सर आणि DK सरांना विनंती करून आपण जो कोणता संघ बदलच्या आतमध्ये जास्त वेळ खर्च करत असेल तर तुम्ही त्याला फर्स्ट वॉर्निंग द्या आणि लगेच पॅनलाइज करा. दुसऱ्या वॉर्निंगला मात्र त्यांना पॅनलाइज करा. ही सूचना आयोजकांची असेल. ही महत्वाची काळजी आहे. वेळेचं बंधन असलं पाहिजे.
नक्कीच प्रत्येक मॅचेस आपण उशिरा सुरू करतोय, त्यावेळेस आपल्याकडे वेळ फार कमी आहे, याची नोंद घ्या. धाबसंख्या धावफलकावरती 10 धाबा. इथे यावेळेस पायावरती टाकलेला चेंडू, यावेळेस चेंडू ऑन साईडला आपण पाहतोय. नक्कीच स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये शेवटच्या मुवमेंटला पॉज दिलाय. यावेळेस जाईल चेंडू सीमा रेषा पलीकडे, हाय ते चौकार. स्वतः तोल इथे मात्र सावरता आला नाहीये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. किरण नक्कीच बघा आयोजक इथे काळजी घेतात, कोणत्या प्रेक्षकांचं नसेल तर आयोजकांच्या बघा 2 धावा. फायनल डिसिजन 2 धावा, 3 धावा. ओके 3 धावा धावून इथे मात्र कंप्लीट केले. तर माणकिली टीमने धावसंख्या धावफलकावरती 13. बघा कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही आहे याची काळजी आमचे आयोजक घेतात. सर्व स्वयंसेवकांना विनंती करेन आपण सीमारेषेलगत ताबा घ्या, जेणेकरून प्रेक्षक कोणत्याही संघाच्या बाजूने नसतात. प्रेक्षकांना फक्त आनंद घ्यायचा असतो स्पर्धेचा, याची नोंद घ्या. तीन धाबा. इथे यावेळेस लाईन चांगली आहे, जबरदस्त कमबॅक. गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज आपण पाहतो तेजसला. हा चेंडू होतो डॉट. धावसंख्या स्थिरावली आहे, स्थगित 13. या आकड्यावरती 40 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आपण पाहिला. स्ट्रायकिंगला भूषण म्हात्रे येत आहेत, निबासमन. स्ट्रायकिंगला प्रशांत भोईर. 40 धावांचं मापक लक्ष. यावेळेस चेंडू ऑन साईडला घरंगळत राहिला, तोपर्यंत शॉर्ट स्क्वेअर लेगला. एकच धाव इथे मात्र अंकित केली जाते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. 40 धावांचा टार्गेट असताना 30 बॉल 40. आता मात्र समीकरण तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. या मैदानामध्ये 21 बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी तब्बल 26 धावांची गरज. फुल टॉस बॉल. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय प्रशांत बोईलच्या बॅट मधून. डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये हा येणारा दर्जेदार स्ट्रोक चौकार. धावसंख्या धावफलकावरती चौकाराने वृद्धिंगत होत असताना आपण पाहतो 18 धावा. शेवटचे 2 चेंडू या षटकातील नक्की शिल्लक असतील. सामना आपण पाहतो धावफलकावरती 18 धावा. 40 धावांची गरज असताना अद्याप 22 धावांची गरज. इथे यावेळेस प्रशांत भोईरसाठी जबरदस्त चेंडू. तेजसला कमबॅक करावा लागेल. एक डॉट चेंडू या मॅच मध्ये वापसी मिळवून देईल शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा संघाला. सध्याच्या सीझन मध्ये मात्र पहिली मॅच असेल. सातत्याने आपण पाहतोय नक्कीच शिवप्रेमी भिनारपाडा संघ देखील कित्येक स्पर्धेमध्ये तुम्हाला गतवर्षी पाहायला मिळाला. यावर्षी मात्र नक्कीच पहिलीच मॅच तो संघ कव्हर करतोय. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला, चेंडू वाईडिश लॉंग ऑनला. यावेळेस 2 धावा सहजतेने कंप्लीट होत असताना टीम बजरंगी माणकेली संघाच्या खात्यामध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल स्कोरवरती 20 धावा. वेल बिगिन इज अ हाफ डन. कोणत्याही कार्याची सुरुवात तुम्ही मात्र दमदार केली तर ते काम तुम्हाला नक्कीच अर्ध झाल्यासारखं वाटतं. आणि या धावफलकावरती धावा येथे मात्र पाहतोय आपण 40 धावांची गरज असताना 20 धावा. येणारे 18 बॉल आणि 20 धावांची गरज या मॅच मध्ये माणिकुली टीमला.
ही आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्येचा ग्राफ आपण जर पाहिला तर माणिकुली संघ नक्कीच विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना ही जोडी आपण पाहतो मैदानावरती. प्रशांत भोईर सलामीला आले होते वैभव नवलेच्या समवेत. नाणेफेकीचा कौल केला जाईल आमच्या टॉसबॉक्स मध्ये जिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक ओमकार तिरडे सर. शिवप्रेमी भिनारपाडा संघ आपण पाहतो मैदानावरती. नक्कीच एक त्यांच्या जवळचा संघ गावदेवी अंबेशिव आणि त्याला फाईट करेल जय वाघोबा क्रिकेट संघ चिखलवली. या दोन टीम मध्ये नाणेफेकीचा कौल. येस ओट ओमकार. थँक्यू. नक्कीच नाणेफेकीचा कौल केला जाते आमच्या व्यासपीठावरती. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय गावदेवी अंबेशिव टीमने. नक्कीच काय डिसिजन असेल? बॅटिंग प्रथम फलंदाजी करणाऱ्यात किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल? 50 ते 60. 50 ते 60 धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि आयोजनाबद्दल काय म्हणाल? खूप चांगला आहे आयोजन, मस्त केलेलं आहे. थँक्यू. शो द गुड गेम. ओटो कमेंट्री बॉक्स महेश डुळे सरांकडे. नक्कीच दोन्ही संघ आपण पाहतोय या विभागातील स्थानिक संघ. एक संघ बदलापूर पश्चिम तर एक संघ बदलापूर पूर्वेकडील. हे दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. तत्पूर्वी आपण जाऊया यावेळेस नाव बॅक टू क्रिकेट. इथे यावेळेस प्रशांत भोईर च्या बॅट मधून धमाका. यावेळेस होते ब्लास्ट. चेंडू सरळ जाईल. यावेळेस ऑन साइडला सीमारेषा पार. हा येतो षटकार. तेरा धावांची गरज. आमचे ऑफिशियल स्कोरर एक चांगली माहिती देत असताना नक्कीच आपण पाहतो या विभागातून नक्कीच जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा विशाल राणे यांना आवर्जून ॲज अ स्कोरर म्हणून नक्कीच बोलवलं जात आहे. कारण सातत्याने त्यांचा अक्षर आपण पाहतोय. नक्कीच एक चांगली लेखणी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. अचूक लेखाजोखा. यावेळेस प्रशांत भोईरच्या बॅट मधून वर शॉट. अक्षरशः डोळ्यांचा पार न पेणार. चेंडू सरळ जाईल. डीप एक्सचा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा दर्जेदार स्ट्रोक चौकार. प्रशांत भोईर सेट ऑन फायर. इथे यावेळेस अजून एक चेंडू ऑन साइडला तटवला गेलाय. चेंडू सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक दर्जेदार स्ट्रोक. प्रशांत भोईर ऑन द फायर चौकार. तेरा चेंडू आणि 5 धावांची गरज या मॅच मध्ये. गुरुनाथ शिंदे नक्कीच मात्र सेकंड स्पेल मध्ये महागडा ठरत असताना इथे यावेळेस अजून एक दर्जेदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जज करतात. यावेळेस इथे विजयी षटकार येईल प्रशांत भोईरच्या बॅट मधून. सामना होतोय फिनिश. वेल प्लेड बॉईज. बजरंग सीसी मानकिली टीम विजय होते. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा.